आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। एसटी प्रवर्गाचे स्वतंत्र आरक्षण द्यावे, अन्यथा हे पांढरे वादळ मुंबईत धडकेल। बंजारा समाजाने कायदेशीर लढून ऊर्जा कायम तेवत ठेवा, प्राध्यापक संदेश चव्हाण। महाराष्ट्रातील बंजारा जमातीला हैदराबाद गॅझेट व सीपी अँड बेरार प्रोव्हिन्समध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे अशी मागणी बंजारा आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। सदर मोर्चा स्वर्गीय सुधाकरराव नाईक पुतळा स्मारकापासून ते आसेगावकर पेट्रोल पंप येथे मोर्चाची समारोपीय सभा घेण्यात आली। कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले की आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते। भाषावार प्रांतरचनेनंतर आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आलेल्या नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर व हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा जमातीस पूर्वी अनुसूचित जमातीचे आरक्षण लाभत होते। तसेच सीपी अँड बेरार प्रोव्हिन्समधील जिल्ह्यांमध्येही बंजारा जमातीला आदिवासीचे आरक्षण मिळत होते। प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी बोलताना असेही नमूद केले की विविध आयोगांनी बंजारा समाज हा संवैधानिक आरक्षणास पात्र असल्याचे स्पष्टपणे शिफारस केलेली असतानाही आजपर्यंत या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले नाही। परंतु आदिवासींच्या विद्यमान आरक्षणाला बाधा न आणता बंजारा समाजाला स्वतंत्र अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। या मोर्चाला गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण, याडीकर, पंजाब चव्हाण, प्राध्यापक संजय चव्हाण, राजू सिंग नाईक, आयुषी राठोड इत्यादींनी संबोधित केले। तर मोर्चाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उल्हास चव्हाण तर आभार जय राठोड यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिका वाचून केली तर समारोप राष्ट्रगीताने झाला। सदर मोर्चाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आमदार आहे, हा शासनावाला आमदार आहे आणि म्हणून या बीजेपी शासनाला मी सांगू इच्छितो की तुमचा हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर तर बोलत नाही ना। जर हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर बोलत असेल तर या तमाम महाराष्ट्रातील गोर बंजाराला मी सांगू इच्छितो की हे सरकार आपल्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। यांना देखील वेळ पडली तर धडा शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल। आणि म्हणून या बीजेपी शासनातील या आमदाराच्या वतीने या आमदारासाठी मी सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची जाहीर माफी त्यांनी मागावी, अन्यथा समाज जर पेटला तर तू काय उपटतो आम्ही तुमची उपटून टाकू, लक्षात घे। म्हणून मला सांगायचं आहे, हा समाज शांतप्रिय आहे, जीवाला जीव देणारा आहे, एखाद्यासाठी जीव द्यायला तयार आहे। पण जर कोणी आमच्या जीवावर उठत असेल तर त्याचा जीव घेतल्याशिवाय देखील हा समाज राहणार नाही। आमच्या शांततेची अंतिम तुम्ही वेळ बघू नका। म्हणून मला सांगायचंय माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आपण शांतता ठेवायची आहे। वेळ आली तर सगळ्या प्रकारे आपण उत्तर देऊ, पण विशेष करून तरुण मुलाला मला सांगायचं आहे की तुम्ही जरा शांततेने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आणि म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, हे आपलं संविधानिक हक्क अधिकार आहे। आपण कुणाला भीक मागत नाहीये, आपण आपल्या हक्काचं मागतोय। आपला हक्क अधिकार आहे, संविधान सगळ्यासाठी आहे आणि संविधानाच्या आधारावरती डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान रचलं त्याच्या आधारावरती आम्ही देखील त्याच जोमाने, त्याच ताकदीने, त्याच अधिकाराने या शासनाला आमची मागणी मागत आहे। कुणावर आम्हाला उपकार करायचे नाही, कुणाच्या आमच्यावर उपकार करून घ्यायचे नाहीये, पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे हे आमचं मागणं आहे। माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, अनेक लोक विचारतात आपण जरी म्हणत असाल की एसटी प्रवर्गाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचा या ठिकाणी गरज नाही, परंतु एसटी प्रवर्गातून एसटी समाजाची या ठिकाणी आंदोलनाची या ठिकाणी दिशा दिलेली आहे आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आंदोलन होणार आहे, मोर्चा होणार आहे। यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? मी आदिवासी बांधवांना नम्रपणे सांगू इच्छितो की ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयाचा त्या ठिकाणी जजमेंट आहे की त्या जजमेंटच्या आधारे की कलम 342(2) माध्यमातून एससी आणि एसटी प्रवर्गामध्ये जे समाज त्यासाठी
त्यासाठी ते सगळे पात्रता पूर्ण करत असतील त्या समाजाला समाविष्ट करून घेता येतं आणि म्हणून एक उपवर्गवारी करून आम्हाला ST आरक्षण हवं आहे ही आमची मागणी आहे. त्यांच्या ताटातलं आम्हाला नको आहे ही आम्ही त्यांना अगदी जाहीरपणे सांगितलेलं आहे. म्हणून आदिवासी बांधवांना मी सांगेल, कृपा करून आपण गैरसमज करून घेऊ नका. आम्ही आमचं ताट स्वतंत्र घेऊन तुमच्या घरामध्ये येऊ म्हणतो, तुमच्या ताटातला आम्हाला नकोय हीच आमची नम्र विनंती आदिवासी बांधवांना आहे. विभागाच्या वतीने फार मोठा या ठिकाणी बंदोबस्त लावला होता. या ठिकाणी पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार या ठिकाणी वानखेडे सर, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सर म्हणता आजचं हे आंदोलन कशा प्रकारचं आपण या ठिकाणी यशस्वी केलं. आंदोलन करणारी जी आरक्षण कृती समिती आहे या कृती समितीच्या सर्व आयोजकांसोबत आमच्या वेळोवेळी बैठका झाल्या. वेळोवेळी समन्वय चांगला होता, सर्व डिपार्टमेंटचा समन्वय चांगला होता आणि एकंदरीत आमच्या पोलीस स्टेशन कडून संपूर्ण जिल्ह्यातून बंदोबस्त आलेला होता. 2 SRPF चे प्लाटून होते, 4 स्ट्रायकिंग फोर्स होते, 2 RCP पथक होते आणि 26 अधिकारी, 185 अंमलदार, 86 होमगार्ड अशा प्रकारचा पुरेसा बंदोबस्त आम्ही चोखपणे पार पाडला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लातूर प्रादेशिक परिवहन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावर रिफ्लेक्टेड लावून केले सुरक्षित दर्शनाचे आवाहन. लातूर प्रादेशिक परिवहन विभागाचा एक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम चर्चेत आला आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरला जाणाऱ्या भाविक भक्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रिफ्लेक्टेड लावून त्यांना सुखरूप दर्शनासाठी रवाना केलं आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरून औसा तुळजापूर मार्गे लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. या भाविक भक्तांच्या सुरक्षिततेसाठी लातूर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी विनोद चव्हाण यांच्या संकल्पनेतून एक वेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भाविकांना रिफ्लेक्टेड लावून महामार्गावरील अपघात टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत तब्बल 50 ते 60 हजार भाविकांना रिफ्लेक्टेड लावून सुखरूप दर्शनासाठी रवाना करण्यात आला आहे. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही फ्लाइंग स्काउट टीम सतत भाविकांना महामार्गाच्या बाजूने जाण्याचं आवाहन करत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, विदर्भ आणि मराठवाड्यातून लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे निघाले आहेत. त्यांची सुरक्षितता राखण्यासाठी परिवहन विभागाचा हा उपक्रम म्हणजे खरोखरच भाविक भक्तांसाठी दिलेला एक कानमंत्रच ठरला आहे. मी यावर्षी बघायला लागलो की आता RTO विभागाने जे भाविक चालत तुळजापूरला पायी त्यांच्या बॅगवर जे रिफ्लेक्टर स्टिकर लावायची जी योजना आहे यावर्षी जे अंमलात आणले हे खरंच एकदम कौतुकास्पद आहे. त्याचं कौतुक करावं थोडं कमी आहे, कारण रात्रीच्या वेळेला भाविक चाललेले वाहनवाले असताना अजिबात दिसत नाहीत. मग ते रिफ्लेक्टरमुळे काय होतं की वाहनाच्या उजेडानंतर रिफ्लेक्टर चमकतंय आणि भाविक चालत हे समोरच्या वाहनवाल्यावर समजतंय आणि त्यानं गाडी बाजूला घेऊन सुरक्षित जाऊ शकतो आणि भाविक पण सुरक्षित प्रवास करू शकतील. आणि यांनी केलेले जे कार्य आहे खरंच हे कौतुकास्पद कार्य आहे. किती लोक या रस्त्यावरून येणं जाणं करत असतात अंदाजे? लाखो लोक जातात भाविक आणि विदर्भ, हलकी, कर्नाटक आहे, आंध्र आहे आणि आपला पूर्ण विदर्भापासून जे भाविक आहेत ते चालत जाणारे भाविक भरपूर असतात. दरवर्षी भरपूर भाविक येतात रस्ते. काय नाव आपलं? अविनाश पवार. आता बघा, नवरात्र उत्सव सुरू आहे, जोरात सुरू आहे. आपल्या भारताचं, आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं असं हे आपलं आराध्य दैवत तुळजाभवानीचं आराध्य दैवत आहे. या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भारतातून, वेगवेगळ्या राज्यातून इकडे येणाऱ्या भाविकांची खूप गर्दी आहे. भरपूर वाहन काही वाहनावर येतात, काही मोटरसायकलवर येतात, 4 चाकीमध्ये येतात. परंतु मी जे बघितलं इथे की सर्वात जास्त गर्दी जी आहे हे पायी चालणाऱ्या पादचारी श्रद्धाळूंची आहे, भाविकांची आहे. लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत, मुलीपासून तर वयस्कर आजीपर्यंत हे सगळे पायी जाऊन त्या देवीचं, तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. परंतु जाताना त्यांचा सर्व जो प्रवास आहे तो रोडवर आहे, रस्त्यावर आहे. तर रस्त्यावर चालताना की सुरक्षित प्रवास असावा तो कसा राहील, त्यामुळे आमचं जे कार्यालय आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर चे अधिकारी
श्री माननीय विनोद चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम किंवा वायू पथकाची निर्माण केलं गेलेलं आहे, गठीत केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सुनील खंडागळे, IME RTO लातूर, माझे कलिग क्षीरसागर साहेब किंवा चालक असतील, आम्ही हे चौघं मिळून आम्ही एक हे वायू पथक चालवत आहोत. आणि त्यानुसार आम्ही जाणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या प्रकारे समुपदेशन करत आहोत की चालताना तुम्ही रोडच्या कडेनं चाला. ओके, आता रात्रीची वेळ असताना आम्ही महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही एक रिफ्लेक्टिव्ह टेपची एक संकल्पना मध्ये आणलेली आहे की त्यांचे जे बॅग, प्रत्येकाच्या पाठीला बॅग आहेत, त्या बॅगला आम्ही रिफ्लेक्टिव्ह टेप लावतो आहोत, जेणेकरून रात्रीच्या वेळेस मागून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याचा प्रकाश त्या बॅगवर पडेल, त्या स्टिकरवर पडेल, रिफ्लेक्टिव्ह टेपवर पडेल आणि जेणेकरून तो मागचा वाहन चालक आहे तो खूप काळजीने वाहन चालेल आणि त्याला कळून येईल की पुढे एक जमाव चाललेला आहे, गर्दी चाललेली आहे, त्यानुसार तो काळजी घेईल. मी लातूरचाच आहे मूळ. माझे 69 चालू आहे रनिंग. माझे जवळजवळ 22 वर्ष ही यात्रा सुखरूप झाली आणि आता जे स्टिकर लावते हे RTO ऑफिसचे लोक, त्यांच्यामुळे आम्हाला एक सुरक्षा वाटते. बुजुर्ग माणसं सुद्धा ह्यांच्या भरोशा, ह्या स्टिकरच्या भरोशा सुरक्षितपणाने आम्ही जाऊ शकतो आणि अंबाबाई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परत आम्ही जाऊ. यांचं कार्य जे आहे ते उल्लेखनीय कार्य आहे. एक पुढील तरुण पिढीला एक चांगलं सहकार्य लाभेल यांचं, एवढं बोलून मी माझं भाषण. हा, नमस्कार सर, माझं नाव गीता गोविंद निदाने. मी आले नुटूर गावात बाजूला आमचं मुगाव हे गाव आहे. तिथून आले, आम्ही चालू होतो रस्त्याने. इथं RTO वाल्याने आम्ही भेटले आम्हाला आणि स्टिकर लावलेले आहेत बॅगीला, कारण अपघात काही होऊ नये म्हणून. धन्यवाद. स्टिकरमुळे काय फायदा होईल? हा सर, आमचा फायदा लय चांगला वाटला, कारण का रस्त्याने अंधारात सगळे काही ऍक्सिडेंट होणार नाही, काही धोका होणार नाही. हे उपक्रम कसं वाटलं? लय नंबर चांगलं वाटलं. छान आहे. सध्या शारदीय नवरात्र महोत्सव हा खूप जोरात साजरा करणं सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर अलग सलगच्या कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, अलग अलग राज्यातून, वेगवेगळ्या राज्यातून लोक पायी भक्तिभावाने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात आहेत. तर हे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना, पायी जात असताना अंधारामध्ये एक आमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरचे अधिकारी श्री माननीय विनोद चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही रिफ्लेक्टिव्ह टेप चिटकवण्याचं आम्ही काम करत आहोत. त्या रिफ्लेक्टिव्ह टेप पाठीमागे बॅगला चिटकवल्याने काय होतंय की अंधारातही मागच्या वाहनाचा उजेड पडल्यानंतर ते चमकून दिसतात, जेणेकरून त्यांचा जीव वाचतो. आणि अशा पद्धतीने आम्हाला इतका चांगला प्रतिसाद भेटलेला आहे लोकांचा, पूर्ण भाविकांचा. जवळजवळ या 3 दिवसात 50 ते 60 हजार जणांनी याचा फायदा घेतला. आम्ही ते स्टिकर्स लावलेत आणि या पुढेही असाच उपक्रम चालू राहील आणि आमची जी रस्ता सुरक्षेची जबाबदारी आहे आम्ही अशीच तन मन धनाने आम्ही पार पाडत राहू. कशा पद्धतीचं लोकांना आवाहन करत येतो? मी असं आवाहन करत आहे की त्यांनी जाताना सुरक्षित जावं, रस्त्याच्या कडेनं चालावं, मोबाईलवर जास्त गोंधळ न करता सुरक्षित एका साईडनं चालावं, हे आम्ही प्रत्येकाला आवाहन करत होतो. सुरक्षितपणे त्यांच्या गावाहून जसे गेलेत तसे त्यांच्या गावी सुरक्षितपणे जातील असा आम्हाला विश्वास आहे. नाव काय सर आपलं? मी सुनील खंडागळे, IME. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अनुसूचित प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करावा यासाठी नांदगाव येथे भव्य मोर्चा. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असतानाच बंजारा समाजानेही अनुसूचित जमाती प्रवर्गातून सामावून घेण्याची मागणी तीव्र केली आहे. अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीनं नांदगाव येथे 24 सप्टेंबर 2025 रोजी बुधवारी भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. जुन्या तहसील कार्यालयापासून सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये नांदगाव तालुक्यातील दुर्गम भागातून आलेले हजारो बंजारा बांधव सहभागी झाले. महिलांनी पारंपरिक बंजारा वेशभूषा धारण करून उपस्थिती लावली होती. प्रशासकीय संकुलात पोहोचल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. एन.के. राठोड, विष्णू चव्हाण, उमेश मोरे, ममराज राठोड, ॲडव्होकेट किरण जाधव आदींनी भाषणे करताना म्हटलं की हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठा समाजाचा कुणबी प्रवर्गात समावेश झाला, त्याचप्रमाणे बंजारा समाजाचाही अनुसूचित जमातीत समावेश व्हावा. डोंगर दऱ्यातील हालाकीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या समाजाला आजवर राजकीय व सामाजिक प्रतिनिधित्व न मिळाल्यामुळे तो मागे पडला आहे. त्यामुळे 35 वर्षापासूनची जुनी मागणी पूर्ण करून हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात यावं अशी मागणी यावेळी झाली.
या मोर्चा दरम्यान निवेदन तहसीलदार सुनील सौदाणे यांना सादर करण्यात आलं असून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी डॉक्टर प्रकाश चव्हाण, वसंत राठोड, समाधान चव्हाण, पवार, उमेश राठोड, भाऊसाहेब चव्हाण, जाधव, रमेश दळवी, रवी राठोड, सीताराम राठोड, भास्कर चव्हाण, नारायण पवार, शेवंता राठोड, नंदा मथुरे यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित होते। आम्ही महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती विजामध्ये येतो। आम्ही या देशात 5 राज्यांमध्ये आम्ही एसटी मध्ये याच मागणीच्या धर्तीवर नुकताच शासनाने जो 2/9चा GR काढला त्या स्पष्ट दिले की हैदराबाद गॅजेटनुसार की बंजारा समाज बांधव हा एसटी प्रवर्गात मोडतो। त्याच गॅजेटचा आधार घेऊन आम्ही आज या महाराष्ट्राबरोबर जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे काढतो। या माध्यमातून सांगू इच्छितो मी सरकारांना की लवकरात लवकर बंजारा समाज बांधवाची दखल घेऊन आम्हाला एसटी प्रवर्ग त्यांनी आरक्षण द्यावं एवढीच मागणी करतो या ठिकाणी। यासाठी आज मोठ्या संख्येने आमचा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। थांबतो। जय शिवालाल, जय महाराष्ट्र। आपले नाव? मी NK राठोड। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। इंदिरानगरात अल्पवयीन मुलांकडून 4 ते 5 वाहनांच्या काचा फोडल्या। दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:30च्या सुमारास राजीवनगर परिसरात 4 ते 5 अल्पवयीन मुलांनी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं। स्थानिक नागरिकांनी सांगितलं की या परिसरात दारूच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून वारंवार अशा घटना घडत असून पोलीस गस्त वाढवण्याची गरज आहे। या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी 2 ते 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं। या प्रसंगी हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे सागर देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना धीर दिला। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्पर कारवाईबद्दल इंदिरानगर पोलीस स्टेशनचं कौतुक केलं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव तहसील कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा, बोगस हटाव आदिवासी बचाव, विविध मागण्यांचे तहसीलदार सुनील सेंदाणे यांना निवेदन सादर। सकल आदिवासी समाजाच्या वतीने बोगस हटाव आदिवासी बचाव असा भव्य मोर्चा नांदगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आला। या मोर्चात आदिवासी बांधव, महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। मोर्चाच्या शेवटी तहसीलदार सुनील सेंदाणे यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनात बंजारा व धनगर समाजासह इतर समाजाला आदिवासी एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये, एसटी बी वर्गीकरण होऊ नये, तसेच यासाठी शिफारस करणाऱ्या आमदार खासदारांवर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। या रॅली दरम्यान जय संविधान, जय आदिवासी, जय जोहार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी एकजूट दाखवत या रॅलीचे आयोजन करण्यात आले। यावेळी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला। आज आपण नांदगाव तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीनं नांदगाव तालुक्यात भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं। त्याचं मुख्य कारण म्हणजे जो समाज बंजारा किंवा धनगर समाज असो तो जो आपल्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या निमित्तानं आपण सर्वजण तहसील कार्यालय नांदगाव येथे जमलेले होतो आणि तहसीलदार साहेबांना त्याचं निवेदन देण्यात आलं की आमच्या आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची घुसखोरी होऊ देऊ नये असं, म्हणजे जे हैदराबाद गॅजेटचं जो लागलेलं आहे त्या गॅजेटनुसार कुठल्याही प्रकारे आदिवासी आरक्षण संविधानिक आहे आणि आदिवासी आरक्षण हे संसदेनुसार चालतं, ते कुठल्याही राज्य शासनाच्या किंवा कुठल्याही संस्थेला बळी न पडता दान दबावात न येऊन। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे उघड। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी।
नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत 89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास शिंदे गावातील शिवाजी चौक येथून फिर्यादी सुनील बोराडे वय 50 राहणार शिंदे सप्तशृंगी नगर नाशिक यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH15 CE 8042 काळ्या रंगाची गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी गोकुळ संजय देवरे राहणार जातेगाव वाकला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सध्या राहणार शिंदेगाव नाशिक चोरीच्या दुचाकीसह सिन्नर फाटा परिसरात येणार आहे। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार विशाल पाटील, शिपाई महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे व योगेश रानडे यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने संशयितांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून फिर्यादीची 50,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली। पुढील चौकशीत आरोपीकडून 40,000 रुपये किमतीची आणखीन एक बजाज प्लॅटिना MH15 EV 3308 काळ्या रंगाची मोटरसायकलही हस्तगत करण्यात आली। अशा प्रकारे तब्बल 90,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकलींचा मुद्देमाल उघडकीस आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त किशोर काळे, नाशिक रोड विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या धाडसी कारवाईबद्दल माननीय पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे विशेष कौतुक केले आहे। नाशिक शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो यांनी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 काळे सर आणि सचिन ACP सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पथकास माननीय वपोनी जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली। त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली। तर टीम सोबत आम्ही सर्व गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक 461/25 प्रमाणे गुन्हा दाखल मधली चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली। त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लॅटिना गाडी देखील मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली। त्या दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात बोलठाण परिसरात रस्त्यांचा विकास, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोलठाण परिसरात रस्त्यांची दुरावस्था पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच ओळखणे कठीण झाले आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला विकास हेच बोलठाण परिसरातील रस्त्यांचे ज्वलंत उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की घाटमाथ्यावर वसलेल्या बोलठाण परिसरात अनेक रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। नांदगाव बोलठाण मार्गे छत्रपती संभाजीनगर हा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी वापरला जातो। बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजारामुळे येथे वाहनांची सतत वर्दळ असते। त्यातच पावसाळ्यामुळे रस्त्यांतील खड्ड्यांनी दैन्यदशा ओढावली आहे। बोलठाणपासून रोहिले बुद्रुक, खामगाव, खारीकृहत, लघुसिंचन तलाव या मार्गावरील रस्त्यांची अवस्था तर अत्यंतच दयनीय आहे। वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून तातडीच्या प्रसंगी रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचविणे अशक्यप्राय झाले आहे।
15 मिनिटांचा प्रवास आता अर्धा ते 1 तास घेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या रस्त्यांची दुरावस्था तातडीने लक्षात घेऊन बोलठाण, रोहिले, बुद्रुक, खारीगृहत, लघुसिंचन तलावापर्यंतचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी तात्काळ दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत, दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण. मुख्यमंत्री फडणवीस. टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार. राज्यात अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. या संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाणार असून दिवाळीपूर्वीच ती वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी व निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी भागातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की टंचाई काळात राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना अतिवृष्टी व पूर परिस्थितीतही लागू केल्या जातील. याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकास कामांच्या मंजुरीचीही घोषणा केली. उजनी येथे तेरणा नदीवरील पुलाचे तसेच गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर झालं आहे. तर औरा शहाजानी येथे पूर संरक्षक भिंत उभारण्याबरोबरच बॅरेजचीही कामे हाती घेण्यात येणार आहेत. या पाहणी दौऱ्यात जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, माजी आमदार बसवराज पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे उजनी येथे उपस्थित होते. औरा शहाजानी येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता IM चिश्ती आदी मान्यवर सहभागी झाले होते. इकडे निलंगा तालुक्यात आलो आहे. औरादमध्ये मी या ठिकाणी आलो आहे. इथे मोठ्या प्रमाणात दोन नद्यांचा जो संगम आहे, मांजरा आणि तेरणा, त्याच्यामुळे जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि तेरणा नदी आली आहे यांचा जिथे कॉन्फ्लुएन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउटफ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी शिरतं आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कंप्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे. म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसतं आहे. म्हणजे एकीकडे पिकाचं तर नुकसान आहेच, पण जमीन वाहून चाललेली आहे, खरडून चाललेली आहे, अशा ती परिस्थिती आहे. सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या वतीने करणारच आहोत, पण आता इथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे. याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावी लागतील, कारण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत. म्हणजे पाऊस जो आहे हा महिन्याभराचा 3 दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग अशा वेळी ज्यावेळी दोन नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो वाढतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी, ते आम्ही तयार करणार आहोत. आणि एक आपल्याला पूर संरक्षक भिंत देखील या भागामध्ये बांधावी लागेल, तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू. तर तेही काम आम्ही करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त मी सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत. आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण, आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. मदतीची मागणी अशी होते, मात्र पंचनामे करणं सध्या शक्य नाही, सगळं पाण्याखाली आहे आणि किमान 6-7 दिवस शक्य नाही. ही मदतीची किंवा घडणार कशी? असं आहे की पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे. बाकी आम्ही सांगितलं आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल. ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ. आणि म्हणूनच आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे.
ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल. कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाही आहे. त्यामुळे कुठेही, आणि आपण सगळ्यांनाच यंत्रणेलाही सांगितलंय की यंत्रणेनेही थोडं लिनियंट राहिलं पाहिजे. अशा वेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये. जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची. ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत. आपले जे एनडीआरएफचे नॉर्म्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाईज केलेले आहेत. ते रिवाईज नॉर्म्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत. त्याच नॉर्म्सनी आपण मदत करणार आहोत. एवढा पाऊस पडलेला आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे, त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले. नाही, हे खरंच आहे. आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे, ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती. तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो. वर्ल्ड बँकेने जवळपास 6,000 कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत, या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल. पण हे लॉंग टर्मचं आहे. आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे. मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील, मग आपण ते देऊ मदत. 6-6 महिने अनेक वेळा मदत मिळत नाही. यावेळेस आम्ही ती पद्धत बदललेली आहे. जसे एका तालुक्याचे आले, एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय. कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास 2200 कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू. दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी होते, मात्र ती टर्मच नाही कुठे असंही सांगण्यात येतं. मग काय सत्य असं आहे, ओला दुष्काळ ही बोलीभाषा आहे. आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही. तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो, त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ नाही, तर पिण्याच्या पाण्याचे सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजे, ते आपण राबवू. त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द करतो, म्हणजे ते त्या तेवढ्यापुरतं स्थगित करतो. पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाही आहे, त्यामुळे बिल आपण घेणार नाही आहे. याच्या व्यतिरिक्तही टंचाईच्या वेळी ज्या ज्या आपण उपाययोजना लागू करतो त्या उपाययोजना लागू करा, असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार आहोत. नाही, असं आहे की आता तर खरीपाचा हंगाम सुरू झालाय, त्यामुळे आता कर्ज भरा असे पत्र येण्याचं काही कारण नाही आहे. आता तर कर्ज आता घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी. हे कर्ज भरण्याची वेळ तर वर्षभरानंतर येणार आहे. काहींना जुने असू शकतात, पण अशा परिस्थितीमध्ये जर कुठली बँक वसुली करणार असेल तर ती करू नये असं त्यांना सांगण्यात. भरपाईचं बोला असं विरोधक म्हणतात. असं आहे की विरोधकांनी तर भरपाई कधी दिली नाही, पण हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी पाहणीपूर्वी भरपाई दिली. पाहणीपूर्वी 2200 कोटी रुपये रिलीज करून पाहणी करण्याकरता आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचं हे योग्य नाही आहे. कधीतरी त्यांनी आरशात पाहिलं पाहिजे. त्यांच्याही काळात वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर ते कसे वागले, त्यांनी काय केलं हे त्यांनी बघितलं पाहिजे. सरकारने जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांकरता करता येईल ते केलं पाहिजे. सरकारच्या काही मर्यादा असतात, त्या मर्यादेच्या किती बाहेर जाता येईल तेवढं बाहेरही गेलं पाहिजे. ते जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. सर, मोठ्या प्रमाणात बॅरेजचे बरेचसे जे शेती बॅरेज होते त्याचे दरवाजे उघडले गेले नाही, टेक्निकल प्रॉब्लेम आला, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात गेलेलं आहे, नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. ह्या टेक्निकल विषयावर म्हणजे काय झालंय की आता खूप काही बॅरेजेस खूप जुने झालेले आहेत, त्यामुळे त्याची जी सिस्टीम्स आहेत त्या नीट ऑपरेट होत नाही. त्यामुळे आता याचा एक रिनोव्हेशनचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ, तो नव्याने तयार करू आणि अशा प्रकारच्या बॅरेजेसमध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत, जे अधिक एफिशियंट आहेत. तर त्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ. सर, म्हटलं जातं की मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त होता, त्यामुळे इथं जर खूप पाऊस किंवा खूप पाणी आलं तर पूर परिस्थिती सांभाळण्याची यंत्रणाच कधी निर्माण झाली नाही आणि त्याचाही फटका बसतोय. नाही, हे खरं आहे. म्हणजे इथे पूर तसा फारसा कोणाला माहिती नाही, पण यावेळेस तो पूर आलेला आहे. पण त्याहीपेक्षा कुठलेही म्हणजे जिथे पूर येतो तिथेही इतका जर पाऊस एकत्रित आला तर त्यावेळी धरणाचं पाणी सुटतं, फ्री कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतो त्याचं पाणी, त्यामुळे ते हँडल करणं कठीण आहे. म्हणूनच वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणजे हा दुर्दैवाने पूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसतोय. म्हणजे आज भारताच्या अन्य राज्यातही तो आपल्याला दिसतो. त्यामुळे गांभीर्यानेच याच्याकडे बघावं लागेल. आपल्याला क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारचं म्हणजे वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम होतोय
तो कसा आपल्याला ऍब्झॉर्ब करता येईल अशा प्रकारे पीक पद्धती देखील पुढच्या काळामध्ये तयार करावी लागेल. ज्यांच्या जमिनीत खरडून गेल्या, जमिनीमध्ये मातीच राहिली नाही, त्या संदर्भात काय उपाययोजना? ज्या जमिनी खरडलेल्या आहेत त्याकरता आपला एक स्टँडिंग ऑर्डर आहे, त्याला आपण मदत करतोच. पण आता आमच्याकडे मागणी आली आहे की ही मदत कमी पडेल, ही वाढवली पाहिजे, तर ती सरकार वाढवेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. JD सावंत कॉलेजजवळ तरुणाची दिवसाढवळ्या धारधार शस्त्रांनी निर्घुण हत्या. नाशिकच्या पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाशेजारील एका कॉम्प्लेक्समधील कॅफेत बसलेल्या 22 वर्षीय तरुणाची गुरुवारी दुपारी 3:30 वाजता 4 ते 5 जणांच्या टोळक्याने धारधार शस्त्रांनी सपासप वार करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. राशीद हारून खान, वय वर्ष 22, राहणार अंबड लिंक रोड, खाडी असे मयताचे नाव असून तो फॅब्रिकेशन दुकानात काम करत होता. गुरुवारी त्याला फोनवरून बोलावून कॅफेत आणण्यात आले होते. तिथेच टोळक्याने कोयत्यासारख्या धारधार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. प्रचंड रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर इंदिरानगर पोलिसांसह शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. घटनेदरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक खुनाचा प्रकार घडलेला आहे. त्याच्यामध्ये मयत नामे राशीद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे. सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सने त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण 6 आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे. आमचं समस्त नागरिकांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री यांना निवेदन. सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री यांना निवेदन सादर केलं आहे. या निवेदनात शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनामध्ये म्हटलं आहे की गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके जमिनीमध्ये पूर्णपणे खराब झाली आहेत. कापणीला आलेल्या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झालं असून अनेक शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने त्यांच्यावर आत्महत्येचे संकट वाढत आहे. या संकटाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नाही तर शेतमजूर, व्यापारी आणि ग्रामीण उद्योगांवरही याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणं अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे सरकारकडे खालील प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. जालना जिल्हा सरसकट ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात, रामप्रसाद थोरात, चोखाजी सौंदर्य, गोवर्धन जाधव, अंबड तालुकाध्यक्ष किशोर तुपे, मंठा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, घनसावंगी तालुकाध्यक्ष समाधान तोडके, बाबासाहेब गालफाडे, नानाभाऊ डोळसे, सुभाष आधुडे, दिलीप मगर, नितीन मगर, अविनाश गाडेकर, संघर्ष पंडित, गौतम भालमोडे, गौतम मगर आदींसह स्वाक्षरे आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जे काही अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरामध्ये दौरे सुरू आहेत, या जालना जिल्ह्याचे जे आमदार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं परतूरचे आमदार बबनराव लोणीकर, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर हे फक्त स्टंटबाजी करून या ठिकाणी जिल्ह्यातील लोकांना म्हणजे दिशाभूल करत आहेत. खऱ्या अर्थानं पंचनामे करण्याची गरज नाही. अशा पद्धतीचं या ठिकाणी ओला दुष्काळ आहे की खरोखर या ठिकाणी जी परिस्थिती आहे इतकी भयावह आहे की आता पंचनामे न करता सरसकट या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. आणि हा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालना प्रतिनिधी बाळू गायकवाड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मंदिरात गोमांस टाकणाऱ्या नंदकिशोर वडगावकरच्या अटकेनंतर मुस्लिम समुदाय आक्रमक. गावात चिथावणीखोर भाषणे देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. भोकरदन तालुक्यातील अनवा गावातील प्राचीन हेमांडपंथी महादेव मंदिरात गोमांस टाकणाऱ्या नंदकिशोर गायकवाडकरच्या अटकेनंतर मुस्लिम समाजाने गावात चिथावणीखोर भाषणे देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. अनवा हे गाव पूर्वीपासूनच संवेदनशील समजले जाते. यापूर्वी रमजान महिन्यात मशिदीत कुराण पठण करणाऱ्या धर्मगुरूंवर रात्रीच्या वेळी हल्ला करण्यात आला होता. आता पुन्हा गावात जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी योग्य चौकशी करून सत्यता समोर आणत दंगलखोर नंदकिशोर वडगावकर या इसमाला अटक करून हा प्रयत्न हाणून पाडला. मुख्य आरोपीला अटक होताच मुस्लिम समाजातर्फे जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं की निवेदनात असे सांगितलं की गोमांस टाकले या घटनेनंतर काही समाजकंटकांनी 2 समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या घोषणा दिल्या. तसेच आंबड येथील साध्वी धर्मसिंहनी गायत्री दिदी यांनी गावात सभा घेत मुस्लिम समाजाविरोधात भडकाऊ वक्तव्य केलं. तर पारद येथे राधेश्याम महाराज यांनी सुद्धा अशा प्रकारच्या धमकीपूर्ण घोषणा दिल्या आहेत. तसेच घटनेमागे कोण कोण आहे, तसेच गावात 2 समाजामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा तपास लावण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. गावात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे अल्पसंख्याक समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून मुस्लिम समाजाला संरक्षण द्यावे असंही निवेदनात सांगितलं आहे. भोकरदन तालुक्यामधील अनवा या गावी काही समाजकंटक लोकांनी हेमाडपंथी मंदिरामध्ये जनावरांचं मांस टाकून गावामध्ये जातीय तणाव निर्माण व्हावी व जातीय दंगल घडवावी या उद्देशाने मंदिरामध्ये मांस टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने पारद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी योग्य त्या रीतीने सदर प्रकरणाचा तपास केला आणि त्याच्यामध्ये ते जे मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला त्यांनी त्याच्या ताब्यात घेतलं. त्याचा विचार त्यांना मिळालेला आहे. आणि आज या सर्व गावकऱ्यांची अशी मागणी आहे की या गावामध्ये ज्या समाजकंटक लोकांनी हे प्रकरण घडवून आणलं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांना मदत करायला पाहिजे. या उद्देशाने आम्ही पोलीस निरीक्षक जालना यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत. सर्व साहेबांनी आमचे निवेदन स्वीकारून गावामध्ये शांतता राहील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यासाठी आम्ही इथं आलो. शेख अहमद, सामाजिक कार्यकर्ता, भोकर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 येथे पशुवैद्यकीय दवाखाना पैठण मार्फत रोग प्रतिबंधक लस मोहीम. बंदी बांधव आणि जेल पोलीस अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जनावरांकडे विशेष लक्ष. याबद्दल सविस्तर माहिती अशी की दिनांक 24 सप्टेंबर बुधवारी रोजी पशुवैद्यकीय दवाखाना पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने तथा खुले जिल्हा कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले व तुरुंगाधिकारी बालाजी शिंगाडे यांच्या नेतृत्वाने जेल पोलीस सोपान होळंबे यांच्या संयोजनाने आणि तेथील बंदी बांधवांच्या सहकार्याने खुले कारागृह पैठण वर्ग 1 या ठिकाणी लाळ व खुरकत रोग प्रतिबंधक लस मोहीम चालू करण्यात आली.
जनावरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारे कुठल्याही रोगाच्या साथीला बळी पाडण्यात येऊ नये याकरिता तेथील अधिकारी आणि बंदी बांधव जनावरांकडे विशेष लक्ष देऊन असतात, त्यांची विशेष काळजी घेत असतात। त्यामुळे मागील दिवसांमध्ये लंपीसारख्या भयानक साथीच्या रोगामध्ये खुले कारागृह येथील जनावरांना वेळोवेळी ज्या त्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लस देण्यात आल्याने जनावरांना त्यांच्या अथक प्रयत्नांनी कधीच लंपीची लागण झाली नाही व कुठल्याही रोगाला ते बळी पडले नाहीत। कारागृह परिसरामध्ये जनावरांच्या गोठ्यामध्ये पाहणी केली असता घाण दुर्गंधीयुक्त वातावरण कधीच बघायला मिळत नाही, कारण त्या ठिकाणचे जेल पोलीस अधिकारी आणि बंदी बांधव जनावरांकडे विशेष लक्ष देऊन असतात व त्यांचे योग्य अशी ठेप ठेवली आहे। त्यांचे हे कार्य विशेष आहे, यात काही शंका नाही। लाळ व खुरकत रोग प्रतिबंधक लस मोहीम या विशेष कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर आझाद पानसरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पैठण, वैभव देशपांडे, पशुधन विकास अधिकारी पैठण, खुले जिल्हा कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी बालाजी शिंगाडे, दरंदले प्रताप पशुधन पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कदम, गायत्री गारे, संयोगिता चुनावले, विवेक गोरडे, सागर औरंगे, जेल पोलीस सोपान होळंबे, विजय जाधव, आदिनाथ डफळ, ज्ञानेश्वर लिंबोरे, दीपक चव्हाण आणि कारागृहातील बंदी बांधव उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करून फाशी द्या। घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, पालक व व्यापारी यांच्याकडून बंद। ढाणकी शहरात गुंडेकर टॅलेंट सर्च अँड कोचिंग क्लासेस ढाणकी असे ट्युशन क्लासेस घेत असलेल्या शिक्षकाने एका अल्पवयीन 17 वर्षीय विद्यार्थिनीवर शारीरिक संबंध ठेवीत अल्पवयीन पीडिता 4 महिन्याची गर्भवती राहिली। गर्भपात करण्यासाठी सुदेश गुंडेकर आरोपी याने गोळ्याची ओव्हरडोस देण्यात आली, त्यामुळे अल्पवयीन मुलीचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 22 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला। सविस्तर वृत्त असे की पीडित मुलीसोबत जवळीकता साधून क्लासरूममध्ये शारीरिक संबंध बनवले आणि पीडितेस गर्भवती केलं। अशा पीडितेच्या जबाबावरून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्या प्रकरणी आरोपी संदेश गुंडेकर वय 27 यास भोकर येथून अटक करण्यात आली। आरोपीवर अप क्रमांक 211/2025 कलम 64(2) FIM BNS सह कलम 4-6 पोक्सो ई बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला। आरोपी हा मूळचा ढाणकी येथील रहिवासी असून तो मराठवाड्यातील सरसम येथील रहिवासी आहे। ढाणकी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शासनाने हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच सायंकाळी 6:30 वाजता कॅन्डल मार्च आयोजन केला आहे। कॅन्डल मार्चला आबालवृद्ध महिला, गावकरी, सामाजिक संघटना, राजकीय संघटना यांनी उपस्थित राहून अल्पवयीन पीडितेस न्याय देण्यात यावा असे आवाहन करण्यात आलं। घटनेच्या निषेधार्थ ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। परिवर्तन कामगार सेनेने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भात दिली माहिती। ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 30 जिल्हे हे बाधित झाले असून 18 लाख हेक्टरच्या वर शेत जमीन पाण्याखाली गेली आहे। तसेच लाखोंच्या वर जनावरे हे पाण्यात वाहून गेली आहेत। शेतकरी हवालदिल झाला आहे। अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या डीबीटी अंतर्गत खात्यात जमा करावी। या मागणीसाठी परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष श्री विशाल भदरगे यांच्या आदेशाने आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकचे जिल्हाधिकारी श्री जलश शर्मा साहेबांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं। सदर निवेदनात मागणीच्या अनुषंगाने राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये एवढी आर्थिक मदत करावी
तसेच कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत. अशा स्वरूपाच्या मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. प्रसंगी उपस्थित परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री सुदाम भोये, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री मधुकर भोर, नाशिक जिल्हा महासचिव किसन गायकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री केदू भोई, नाशिक जिल्हा संघटक श्री सुखदेव बागुल, ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष सौ लक्ष्मीताई शिंदे, नाशिक शहर महिला अध्यक्ष सौ सुनंदाताई विस्पुते, जिल्हा नेते दिलीपराव वाघ, जिल्हा नेते माधव यशवंते, खताळ साहेब, प्रभाकर पवार, लक्ष्मण पावडे, कविताताई पाटील, वैशालीताई ठोंबरे, ज्योतिताई शिलावट, सुनीताताई भुसारे, जनार्दन भोये, सुनीता चोथवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कामगार सेना संघटना नाशिक महाराष्ट्र राज्य आज कलेक्टर ऑफिसांना जलद शर्मा यांना निवेदन देण्यासाठी आमचे महाराष्ट्रातून सटाणा, निफाड, मराठवाडा विविध भागातून आमचे शेतकरी इथे आलेले आहेत. तर आमची सरकारला एक हाक आहे, आमच्या सर्व शेतकऱ्यांची एक सरकारला हाक आहे आणि सरकारला सवाल आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले, ती जनावरं सगळं वाहून गेलं, पण सरकार अजूनही शांत आहे. पंचनामे का होत नाही? आपत्तीग्रस्त भाग अजून आपत्तीग्रस्त भाग जाहीर का नाही? ओला दुष्काळ सरकारने जाहीर का केला नाही? शेतकऱ्यांना मदत का नाही? परिवर्तन कामगार सेनेने सरकारला एक इशारा दिलेला आहे, प्रत्येक शेतकऱ्याला वर एकरी 50,000 रुपये त्वरित मदत जाहीर व्हावी, नाहीतर शेतकऱ्यांच्या वतीने परिवर्तन कामगार सेना आंदोलनाची चिमणी पेटवल्याशिवाय राहणार नाही. जे शेतकऱ्यांचं राजकारण होत आहे, शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते त्यामध्ये राजकारण का पाहिजे? तुम्ही प्रत्येक पक्षाने किंवा कुठल्याही पक्षाने शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून बघा. तो आज जगाचा पोशिंदा आहे आणि तो सर्व जगाला, कुठल्या पक्षाला नाही पोचत, तो सगळ्या जगाला पोचतो. तिथे राजकारण बॅनरबाजी कशाला हवी? कारण नाशिक महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्यांमध्ये आज पूर्ण ओला दुष्काळ पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आहे आणि 18 लाख हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली म्हणजे पाण्याखाली गेलेलं आहे आणि शासन आपल्याला 2,215 कोटी रुपये आपल्याला निधी देणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. पण त्यांच्या तिजोरीमध्ये तो पैसा आहे का आणि तो पैसा आपल्याला मिळेल का याची शाश्वती शेतकऱ्यांना अजून नाही आहे. आता शेतकऱ्यांचा जर सगळा हिशोब केला 18 लाखाला ते 2,215 कोटी जर हिशोब धरला तर 2300 रुपये प्रति एकर येतं आणि आमच्या मुख्यमंत्र्याला जो पलंग येतो तो 25 लाखाचा आणि आमच्या शेतकऱ्याला प्रति एकर किती रुपये येतात आहे तर 2300 रुपये येतात आहे. सांगा तुम्ही जर एका एकरामध्ये जर कापूस लावायचा असेल तर किती खर्च येतो हे आधी आपल्या शासनाने आम्हाला सांगावं आणि मग त्या हिशोबाने आमचं कॅल्क्युलेशन करून आम्हाला फक्त आश्वासन न देता शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपये मिळाले पाहिजे ही आमच्या सर्व परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने मागणी आहे आणि आम्ही ती कलेक्टर महोदयांपाशी मांडलेली आहे हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. परिवर्तन कामगार सेनेच्या वतीनं परिवर्तन सेना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा कोर कमिटीच्या वतीनं मी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे त्या 3 जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली. त्याच्यामध्ये 18 लाख हेक्टर जमीन जी पाण्याखाली ओलिताखाली, त्याच्यामध्ये 1,000च्या वर जनावरं आणि घरं वाहून गेले. त्याचा पंचनामा अधिकाऱ्यांनी केला नाही अजून. त्याच्यात मंत्री येतात, रस्त्याने जातात, कुठंतरी ट्रॅक्टर जातात, असं पंचनामा चालू आहे, त्यांचे दौरे चालू आहे. परंतु कुठलाही अधिकारी येऊन आज ओला दुष्काळ जाहीर करावा असे प्रत्येक शेतकरी बोलतोय, पण त्या शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही. त्याच्यासाठी शासनाने 2,215 कोटी रुपये आपण जाहीर केले या ओल्या दुष्काळासाठी, आपल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी. पण ओला दुष्काळ काय जाहीर केला नाही. याच्यामध्ये जी मिळणारी जी रक्कम आहे ती अति अल्प आहे. का एका शेतकऱ्याला एकरी 2300 रुपये मिळतील. ती जास्तीत जास्त आम्ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून 50,000 रुपये हेक्टरी जमीन जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना मिळावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांकडे जो निवेदन दिलं त्याच्यावर म्हटले. तर आज आपण बघितलं की कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी रुपये शासनाने दिले, केंद्र शासन दिले, महाराष्ट्र शासन दिले. परंतु आमच्या शेतकऱ्यांसाठी काय दिले ते 2300 रुपये एकरी. तर हा अतिशय शेतकऱ्यांचा एक अपमानाची बाब आहे ती आपल्या समोर आपण निदर्शनात आणून दिली. त्याचं जी मदत दिली ती अतिशय अल्प दरात आहे.
आणि जे काही जे आता त्यांचं पेमेंट कसं दिलं जाणार, काय दिलं जाणार त्याचं अजून काही माहिती आली नाही. त्याचं आज आपण बघतो महामंडळ आहे, शिक्षकांची भरती आहे, शिक्षकांना पेमेंट नाही आहे, हे आता शासनाच्या असे अनेक मुद्दे शासनाच्या दरबारी हे अजून निकाली निघाले नाही. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या बेडरूमच्या पलंगाची किंमत 25 लाख रुपये. या तिथं बेडरूमचं काम चालू आहे. हे मुख्यमंत्री साहेबांचं जर एक बेडरूम जर 25 लाखाचा असेल तर सर्वसामान्यांचे काय आले. आज आमचे शेतकरी पाण्यामध्ये झोपतात, पुण्यामध्ये दानामध्ये, कुठंतरी निवाऱ्यामध्ये, कुठं आहे शाळेमध्ये, कुठंतरी कार्यालयामध्ये. आमचा मराठवाड्यातला शेतकरी, विदर्भातला शेतकरी असेल, तो तालुक्यातला शेतकरी असेल, कुठंतरी उघड्यावर झोपतोय. आणि आपले माननीय मुख्यमंत्री साहेब 25 लाखाच्या पलंगावरती त्यांचं काम चालू आहे. अशा पद्धतीचं आम्हाला निदर्शन बाब आली. जे जायकवाडीचं जे आपलं पाणी वतलोचं हे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण बीड जिल्हा पाण्याखाली आहे. याचं काही नियोजन नाही. पुरामध्ये जे काही जनावरं वाहून गेले, काही माणसं वाहून गेले, त्यांचा अद्यापही पंचनामा नाही, किती त्याची आकडेवारी आपल्या समोर आलेली नाही. अशा पद्धतीचे अनेक मुद्दे आज आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले. त्याच्यानंतर जो आपल्याला जो पाऊस जो पडतोय तो अधिक प्रकारचा पडतोय. आणि आमच्या इगतपुर तालुक्यामध्ये जे काही रस्ते होणार आहे, समृद्धी महामार्ग, आणि तसाच जो आपल्याला वाढून बंदराला रस्ता जोडला जाणार आहे घोटीवरतून तर त्र्यंबकेश्वर पेगलवाडीपर्यंत, त्याची जी नुकसान भरपाई ती आम्हाला योग्य दरात मिळावी असं आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात आलेले. आणि आमच्या औरली गावच्या आजूबाजूनी सर्व धरणं आणि जंगल आहे, तर आम्हाला जागाच नाही राहिली. आमचं पुनर्वसन कसं केलं जाणार, त्या रस्त्याचं कसं नियोजन आहे, याचं जे भूसंपादनचे अधिकारी हे कोण नेमलेले त्याची अजून आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नाही. फक्त रस्ता होणार आहे त्याचं 200 कोटी रुपयाचं 2000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट काढलेले, ते अजूनही आम्हाला असं माहिती नाही. त्याची लवकरात लवकर ती खातरजमा करून आमच्या शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती मिळावी असं मी परिवर्तन कामगार सेनेच्या वतीनं, इगतपुरी तालुक्याच्या वतीनं व नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मी मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कर्णपुरा मंदिरात गर्दीत घुसणारा सैनिक वेशातील एक इसम पोलिसांनी पकडला. छत्रपती संभाजीनगर दामिनी पथकाने केली कर्णपुरा यात्रेत कारवाई. छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यात सैनिकाचे गणवेश परिधान केलेल्या इसमाला दामिनी पथकाने पकडले. दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कर्णपुरा येथील तुळजाभवानी मातेच्या यात्रेत दामिनी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कांचन सचिन मिर्दे, महिला पोलीस कल्पना खरात, सुनीता नागलोद, मोनिका दिवे, साक्षी चंद्रे, सुधाकर पवार, पोलीस वाहन चालक बाळू वने हे पेट्रोलिंग करीत असताना, तसेच तुळजाभवानी गाभारा मंदिर येथील बंदोबस्त प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती प्रवीण यादव तसेच पोलीस उपनिरीक्षक आबूज, पोलीस ठाणे वाळूज हे बंदोबस्तावर असताना त्यांना एक इंग्रजीत इंडियन आर्मी टी शर्ट, त्यावर इंडियन आर्मी लिहिलेले जॅकेट व इंडियन आर्मीची कॅप, पॅन्ट आणि DMS शूज घातलेला इसम हा कर्णपुरा येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी इंडियन आर्मीचे गणवेश परिधान करून सामान्य नागरिकांची दिशाभूल करून गर्दीत घुसत असताना दिसून आला. दामिनी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीमती यादव मॅडम यांनी सदर इसमास त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव लहू नामदेव राऊत, वय 21 वर्ष, राहणार सोमवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं सांगितलं. त्यानंतर त्याच्याकडे अधिकची विचारपूस केली असता त्याने उत्तराखंड 37 बटालियनला CMP मध्ये कार्यरत असून 2023 बेंचमध्ये खडकवासला येथे माझी ट्रेनिंग झाली असल्याचे सांगितले. त्याबाबत त्याच्याकडे ओळखपत्र किंवा इतर पुरावे मागितले असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. म्हणून छत्रपती संभाजीनगर दामिनी पथक क्रमांक 3 नेमणूक महिला पोलीस अनिता संपत शिंदे यांच्या फिर्यादीवरून लहू नामदेव राऊत याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023चे कलम 168 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पुसद येथे बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात.
पुसदमध्ये दिसले बंजारा समाजाच्या ध्वजाचे पांढरे वादळ। आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी बंजारा समाजाच्या वतीने मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। बंजारा एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाजाच्या वतीने पुसद येथे मोर्चा काढून लक्षवेधक नाईक बंगला ते महात्मा फुले चौक हा रस्ता पांढरे वादळमय झाला होता। सदर मोर्चा कैलासवासी सुधाकरराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मार्गस्थ होऊन मुखरे चौक ते वसंतराव नाईक मार्गे महात्मा फुले चौक मार्गातून आसेगावकर पेट्रोल पंप या सभेच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाला। एसटी प्रवर्गामध्ये या समाजाची ठिकाणी व्हावी म्हणून या ठिकाणी बंजारा बांधव मोठ्या संख्येने पुसद शहरामध्ये दाखल झाले आणि हा मोर्चा जो आहे या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून नाईक चौकापर्यंत निघालेला आहे। आपण बघू शकता मोठ्याचं आंदोलन झालेलं आहे केलेलं आहे आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं म्हणून पुसद नाईक बंगला ते छत्रपती शिवाजी महाराज चौकून येथून या ठिकाणी भल्या मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पांढरे वादळ म्हणून या ठिकाणी बंजारा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आपण बघू शकता पांढरे वादळ म्हणून या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने असंख्य बांधवांचा या ठिकाणी मोर्चा झालेला आहे आणि बंजारा समाजा रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.